युवानेते हर्षल भाऊ धनवे, स्वप्नील भाऊ तापकीर, आपलंही मोरिया करंडक मध्ये मनपूर्वक स्वागत. चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. मोरिया क्रिकेट क्लब बरेलवळे आयोजित मोरिया करंडक 2025 या स्पर्धेतील मेगा फायनलचा सामना. एकदा सर्वजण एका आवाजामध्ये गणपती बाप्पाचा जयघोष करूया आणि सामन्याला सुरुवात करूयात. बोला गणपती बाप्पा. पाच षटकांची लढत मैदानावरती सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय. किरण जाधवच्या बॅटमधून एक क्लासिकल फटका पंच केलाय बॉल आणि जातोय तो मैदानावरती पॉइंटला. सीमारशीच्या पलीकडे फायनल मॅचची दणक्यात सुरुवात. पहिल्या बॉलवरती आलेला हा चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन होतंय. आलेले अतिथी मान्यवर सन्माननीय लवळेगावचे बाळासाहेबजी कळमकर साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलेला फटका. किरण बारसकर जीवाच्या आकांताने धावतायत परंतु बॉल थांबत नाहीये. चेंडू दन 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 करत जातोय सीमारशीच्या पलीकडे. हा चौकार, लगातारचा दुसरा. डीजे थँक्यू. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर यावेळेस वेग वाढवलाय चेंडूचा आणि मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय लेग बाईच्या माध्यमातून एक धाव या चेंडूवरती येते. स्पर्धेच्या निमित्तानं विजयजी बेगडे साहेबांचं देखील आगमन होतंय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नऊ धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस निखिल एळवंडे मैदानावरती ऑन स्ट्राईक आल्यानंतर हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिलं सचिन गवळी. मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये असणारा प्रबल दावेदार सचिन गवळी मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू हलक्यातून ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. एका धावेने धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 10 धावा. हॅलो चेक. यावेळेस हलक्या हातानं इथे मैदानावरती लेट कटचा फटका आणि बॉल मैदानावरती जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. 4 धावा, चौकार. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं गेलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. किरण जाधव यांच्या बॅटमधून मित्रांनो खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर स्ट्रोक्स आपण पाहिले. 3 चौकार किरण यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला निखिल यांच्या बॅटमधून देखील 1 धाव आली आहे. यासोबतच षटक पहिलं मैदानावरती कंप्लीट झालंय. मोरिया करंडकाचं एक बहारदार आयोजन. मोरिया क्रिकेट क्लब बरेलवळे संघातील सर्व सदस्यांनी घेतलेली, सर्व आजी माजी सभासदांनी घेतलेली मेहनत, मान्यवरांनी दिलेलं बक्षीस रूपी प्रेम आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा संगम मैदानावरती जुळून आलाय. मोरिया करंडक 2025 ही स्पर्धा सुपर हिट होताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण आपण जर पाहिलं मित्रांनो जवळपास 25 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिले आणि त्यामधून निश्चितच इतर 23 संघांना पाठीमागे टाकत गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि श्रीनाथ 11 पुनावळे हा संघ आपण मेगा फायनल मध्ये पोहोचलेले पाहतोय. या दोन्ही संघांनी नक्कीच आपण पाहतोय एक दर्जेदार क्रिकेट खेळलंय, एक क्वालिटी क्रिकेट खेळलंय आणि मैदानावरती मेगा फायनल मध्ये नक्कीच पोहोचलेले आहेत. फायनलचा सामना नेरे विरुद्ध पुनावळे अशी लढत मैदानावरती. नेरे संघानं टॉस जिंकलाय, बॅटिंग निवडली, मोठा आव्हान सेट करायचंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 रन बनवल्यात. यावेळेचा चेंडू लॉफ्ट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. किरण चेंडूची वाट पाहतात. एका टप्प्यावरती कलेक्शन होईल. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. या एका धावेसोबतच संघाचा धावफलक देखील मैदानामध्ये पुढे जाईल. धावफलकावरती 15 धावा. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. दरम्यान गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये चेतन तयार. आकुटप्प्याचा बॉल होता, उडवला ऑन साइडला, स्क्वेअर लेगला चेंडू जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे. रन्स मिळतायत 4. हा खणखणी चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचे सन्मान होत आहेत. कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे ग्रामीण जिल्हा महादेवांना कोंडरे यांचा या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी या नगरीच्या असणाऱ्या विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सौभाग्यवती विद्याताई मयूरदादा वौले आपणास विनंती आहे आपण समोर यायचे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर पुढील सन्मान आपण मैदानावरती करणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दगडू काका करंजावणे यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सन्मान्य जगदीशजी वौले यांच्या शुभ हस्ते आपण काकांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. यानंतर पुढील सन्मान पिरंगुट नगरीचे उपसरपंच आणि खऱ्या अर्थानं व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राहुलदादा पवळे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोरखजी वौले आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. सामन्याकडे जाऊयात मित्रांनो. 21 धावा धावफलकावरती. मैदानामध्ये कॅच मिस होताना इथे नक्कीच पाहायला मिळाला. झेलबादची संधी, ती संधी गमावली. फायनलचा सामना आहे. एक चेंडू एका धावेला महत्व आहे. तो चान्स इथे गमावून चालणार नाही. त्यावेळेसचा चेंडू उसळी घेणारा बॉल होता. काही पंचांकडे नक्कीच विचारणा, बातचीत, 1 बाउंडची घोषणा इथे दिली जाते. अनिकेत पवळे, चेतन भाऊ गोळे आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती चेतन गोलंदाजी करत असताना दुसऱ्याच बॉलवरती चौकार आला. त्यानंतर एक वाईड, एक सिंगल, धावफलक 21 धावा. निखिल एळवंडे थोडस नक्कीच आपण पाहतोय या सामन्यामध्ये सुरुवात संत सावध गतीने करतायत, परंतु मित्रांनो या खेळाडूकडे फार मोठी क्षमता आहे. बॅटची इनसाइड एज घे, चेंडू यष्टांच्या मागे ट्रॅव्हल झालाय. राहुल यांचे प्रयत्न कमी पडतायत. बॉल मैदानावरती सीमारेषेच्या पलीकडे. एका बाजूला निखिल थोडासा संघर्षात होते आणि त्यानंतर बॅटची इनसाइड घेत नशिबाचा चौकार नक्कीच इथे उभारी देणार असेल नेरे संघ आणि निखिल यांना या चेंडूवरती मिळत आहेत त्या 4 धावा. धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती संतोष तात्या पवळे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आपणास विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. माजी उपसरपंच वासुदेवराव गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान करतोय. यावेळी 7व्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पण पुन्हा एकदा चेंडू डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 25 धावा मैदानामध्ये आपण पाहतोय. सचिन दादा पवळे यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय ओमकार दादा वौले आपणास विनंती आहे आपण समोर यायचे. आणि सीमारेषेच्या बाहेर कुठल्याही प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर आता प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांसाठी स्पर्धेचे मुख्य आयोजक हरिदास भाऊ मत्रे यांच्या वतीने पारितोषिक असणार आहे 500 रुपयांचं बक्षीस. आता बक्षीस वाढवलं गेले. कुठल्याही प्रेक्षकांनी झेल टिपा आणि 500 रुपयांचं बक्षीस घेऊन जा. या सर्व प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. अ 25 धावा धावफलकावर त्या षटक क्रमांक 3 मैदानावरती गोलंदाज किरण बारसकर आलेत. पहिल्याच बॉलवरती किरण जाधवचा वार, रिव्हर्स स्विच हिटचा एक देखना फटका आणि मैदानावरती बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. मुख्य व्यासपीठावरती आपण बाळासाहेबजी कळमकर साहेबांचा सन्मान करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी उज्ज्वलजी वौले साहेबांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. 31 धावा धावफलकावरती मित्रांनो पाहायला मिळतात. किरण जाधवची बॅट. फायनलचा सामना, बडे मॅच का बडा खिलाडी, मॅन फ्रॉम नेरे. किरण जाधव फुल टॉस टाकलाय, पायावर टाकण्याचा प्रयत्न, जसा आलाय तसा घुमवलाय. बॉल सीमारेषा पार, मनगटामध्ये आहे जोर आणि पठ्ठ्यानं मारलाय 4.
किरण जाधव इज द मॅन. 4 धावा. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सार ओके मध्ये हाय काय वालगुडी गावचे माजी सरपंच संतोषजी साठे यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. यावेळेस स्पर्धेचा रिव्हर्सचा फटका. बॉल हवेत. सचिन गवळी जीवाच्या आकांताने धावतायत आणि एका टप्प्यावरती बॉलचं कलेक्शन झाले. प्रथमतः झेल साठीच प्रयत्न होता परंतु दूर होता चेंडू आणि त्यानंतर चेंडू रोखला गेलाय. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. धावफलकावरती 37 धावा. मैदानामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ असताना मोरिया करंडकाचा मेगा फायनलचा सामना मित्रांनो आपण मैदानावरती पाहतोय आणि या फायनलच्या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे असणारे प्रमुख बक्षीस जाते मुळशी तालुका माजी पंचायत समितीचे सभापती सन्माननीय रवींद्र बाबा कंधारे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. द्वितीय क्रमांकासाठी 70,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आदरणीय रवींद्र बाबा कंधारे या मान्यवरांचं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3रं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज किरण बारसकर भरपूर महागडा ठरलाय. ओ पुढे सरसावत स्टेप आउट झालेत. पावलांचा वापर. हो 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 व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. आणखीन एक जबरदस्त झेल. या झेल साठी देखील पारितोषिक असेल. हर्षद मैदानावरती आपण पाहतो एक जबरदस्त झेल टिपतोय. या अगोदर देखील मित्रांनो अशाच काहीसा झेलचा रेकॉर्ड या मैदानावरती हर्षदने केलेला आहे आणि पुन्हा एकदा हर्षद मैदानावरती त्याच पद्धतीचा कमालीचा झेल. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच आपण म्हणू शकतो मित्रांनो. अविश्वसनीय झेल आणि एक सेट बॅटर मैदानामध्ये बाद होत आहेत. किरण जाधव तंबूच्या आश्रयाला परत आहेत. रुपेश भाऊ ओले यांच्या वतीनं या झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मान्यवरांचं धन्यवाद. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचे सन्मान आपण करणार आहोत. पंचायत समितीचे माजी सभापती माननीय रवींद्र उर्फ बाबासाहेबजी कंधारे यांचा विशेष सन्मान होणार आहे आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी पोपटजी कळमकर यांना विनंती आहे आपण समोर यायचे. या झेलसाठी पैलवान रत्नेश भाऊ बोरगे यांच्या वतीने 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. नवीन फलंदाज तेजस मैदानावरती आलाय आणि हा चेंडू तेजसनं समोरच्या दिशेला खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. या चेंडूवरती धाव प्राप्त होते. यासोबतच धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा. उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय स्वप्नीलजी भेगडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. विजयभाऊ काटे यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं बक्षीस या कॅच साठी नक्कीच हर्षद साठी या ठिकाणी दिले जाणार आहे. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 42 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. एक सेट बॅटर ज्या बॅट्समनच्या बॅट मधून मित्रांनो फक्त षटकार आणि चौकार पाहायला मिळत होते तो किरण जाधव बाद झालाय आणि हर्षदनं तो एक अविश्वसनीय झेल मैदानामध्ये टिपलाय. स्वप्नीलजी बेगडे यांच्या या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती विशेष सन्मान होणार आहे. त्यांना सन्मानित करण्यासाठी बाळासाहेबजी कळमकर आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. ओव्हर नंबर 4 साठी पुन्हा एकदा संघनायक सचिन गवळी बॉलिंग मार्क वरती सज्ज होत आहेत. धावफलक 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. तेजस जाधव निखिल येळवंडे ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. निखिलच्या बॅट मधून नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो सुरुवातीला शांत खेळ पाहायला मिळाला. दरम्यान बॉल हवेत. तेजसचा हा फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत वरून झेल टिपतायत आणि मैदानावरती तेजस जाधव बाद. थँक्यू. या ठिकाणी सामना पण विकेट आलेली यांना आणि
अण्णा 2 मिनिटं अण्णा. मला वाटतं बाबा आलेत. बाबा आपण तालुक्यामध्ये एक असा, तुम्ही नंतर बोला, तुम्ही असणार आमच्यासोबत असणारच आहेत, परंतु सर्वांच्या वतीने बाबा बोलणारच आहेत, कारण बाबाने सांगितले मॅच थांबता कामा नये. परंतु आपण अण्णा बाबा खऱ्या अर्थानं 2 खेळाडू आहेत जे तालुक्यातले आहेत, तालुक्यात क्रिकेट खेळतात आणि त्यांची जी झालेली दुखापत आहे आणि त्यासाठी आपण काहीतरी मदत करायची, हा तालुक्यातील खेळाडूंनी निर्णय घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने आमचे अमितदादा गोळे, सिकंदर दबो भुसले यांनी पुढाकार घेतला. संजूभाऊ गोडाम यांनी 5,000 रुपये दिले. त्याचबरोबर महादेव अण्णांनी 5,000 रुपये दिले. राहुलदादांनी 5,000 रुपये दिले. दगडू काका कंचावणे यांनी 5,000 रुपये दिले. आणि त्याचबरोबरीने रायझिंग स्टार पिरंगुटचा जो मंगेश बलकवडे, ज्याची लिगामेंट जी डॅमेज झाली आहे, त्यासाठी पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुटच्या प्रत्येक सदस्यांनी तब्बल 20,000 रुपये त्याच्या खर्चासाठी देण्याचं ठरवलंय. तर सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि यानंतर मी बाबा अण्णा विनंती करतो, आपण जे 15,000 रुपये दिलेत ना, हे फक्त आपल्या हाताने एकदा आमच्या जे काय आहेत अमित दादा यांच्याकडे आपण सुपूर्द करावे. ओटू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतो. यावेळेस सचिन हवेमध्ये खेळलाय फायनलच्या सामन्यामध्ये. ओ परत एकदा झेलबाची संधी आणि आता मैदानावरती झेल निसटलाय. जो अवघड झेल होता मित्रांनो तो हर्षदनं टिपला, परंतु सोपा झेल त्याच्या हातातून निसटलेला आहे आणि मैदानावरती 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. या एका धावेसोबतच धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 44 धावा निखिल एलवंडेला जीवनदान दिले गेले. या डावामध्ये मित्रांनो अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यापैकी 3 ते 4 चेंडू जरी निखिलच्या वाट्यावरती आले तरी तो विस्फोट घडू शकतो. यावेळेस सूरज जाधव साठी बुंदा टाकलेला बॉल. सचिन गवळीचा प्रचंड वेग. या अगोदर थोडीशी निराशा आली आहे, झेल मिस झालाय, त्यामुळे आता मैदानावरती प्रचंड वेगवान चेंडू हाताळलेला जो पाहायला मिळतोय. 44 रन आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मोर्या करंडकाच्या वतीनं मनापासून आभार. संपूर्ण मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं, सर्व खेळाडूंच्या वतीनं या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार आहेत. आणि मोर्या क्रिकेट क्लबच्या वतीनं देखील त्या खेळाडूंच्या मेडिकल खर्चासाठी 5,000 रुपयांचं या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय देणगी असणार आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. स्पर्धेच्या निमित्तानं प्रज्वल ओवले यांचं आगमन होतंय. मान्यवरांचं स्वागत. या ठिकाणी अमोलजी बलकवडे यांचा या ठिकाणी विशेष सन्मान होणार आहे. विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचंय. त्यांना सन्मान करण्यासाठी संतोषजी ओवले यांना विनंती आहे आपण पुढे यायचंय. अ, 45 धावा धावफलकावरती. जावे मैदानामध्ये अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अक्षय डमाले सज्ज होत आहेत. ऑन स्ट्राईक फलंदाज सूरज जाधव. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. ऑन साइडला नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. वा चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती. आणि त्यानंतर नक्कीच इथे धावेसाठी धावा आहे. फार मोठी पळापळ आहे मैदानावरती. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण होत आहेत. धावफलक 48. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये नागेशजी मोकर युवा नेते यांचं प्रामुख्याने आगमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. एक चांगला उपक्रम नक्कीच आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं हाती घेतल्यानंतर जे दानशूर दातृत्व सगळे दानी हात पुढे आलेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेचा चेंडू लॉफ्ट केला. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत किरण चेंडूच्या मागे येत आहेत. या चेंडूवरती 1 धाव प्राप्त होईल. धावफलकावरती 49 धावा. फायनलच्या सामन्यामध्ये निखिल एलवंडेच्या बॅटमधून थोड्याशा कमी धावा आलेल्या आहेत, परंतु अजूनही मैदानावरती शेवट गोड करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल सूरज जाधव आणि निखिल एलवंडे या जोडीला. याच मैदानावरती मित्रांनो कित्येक मालिकेवरचे पुरस्कार पटकावणारा निखिल एलवंडे आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. मिस्टर 360 म्हणून देखील ओळख या खेळाडूची आहे. यावेळेस सूरजच्या बॅटमधून तडाखा जोरदार आहे. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 50 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय. षटक मैदानावरती 5व्या क्रमांकाचं सुरू असताना
मोरिया करंडकाचा हा मेगा फायनलचा सामना आणि अंतिम सामन्यामध्ये यावेळेस देखील वेगानं बॅट फिरवली उजव्या स्टिकच्या बराचसा बाहेर. मुख्य पंच ठिकाणी कळवत आहेत इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेनं संघाचा धावफलक पुढे जाणार आहे आणि स्कोर कार्डवरती 51 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 51 रन 51 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय ढमाले बॉलिंग मार्क वरती कामगिरी करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये मित्रांनो त्याचे हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. नक्कीच आपण तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. तिसरे पंच कळवत आहेत व्हाईट बॉल आणि नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय मित्रांनो 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आगामी काळामध्ये देखील मित्रांनो बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला भेटीला येत आहेत. आकुटप्प्याचा बॉल होता टॉप एज घेत चेंडू मैदानावरती एस्टनच्या मागे ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यानंतर एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. एका धावेसोबतच संघाचा धावफलक पुढे जात आहे. स्कोर कार्डवरती 52 धावा मैदानामध्ये आपण पाहतोय. वेळचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करतायत फार दूरवरती राहतायत आणि चेंडू जातोय तो सीमारशीच्या पलीकडे. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या फटक्यांची कमतरता वाटत होती मित्रांनो तो फटका आलाय खणखणीत चौकार. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू मैदानावरती शिल्लक आहे आणि 5 षटकांमध्ये नक्कीच एका सन्मानजनक टोटल मध्ये पोहोचण्यासाठी आवश्यकता होती 50+ धावेंची आणि आता धावफलकावरती 56 धावा बनवल्या गेल्यात. याच मैदानावरती मित्रांनो अशा धावा डिफेंड करण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये मोरिया करंडकामध्ये या संघाच्या नावावरती आहे तो गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. तर श्रीनाथ 11 पुनावळे संघ मैदानावरती आपण पाहतोय. दरम्यान इथे फलंदाज धाव बदलत आहेत. 2 धावा येतात. पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती 58 धावा बनल्या गेल्यात आणि श्रीनाथ 11 पुनावळे संघाला 5 षटकांमध्ये 59 धावेंचं आव्हान मैदानामध्ये आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून खेळाडूंच्या अंगावरती तुम्हाला रंगीबेरंगी टी शर्ट पाहायला मिळतात. टी शर्ट सौजन्य लाभलेलं आहे. बरे नगरीचे असणाऱ्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सौभाग्यवती विद्याताई मयूरजी ववले यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. मनपूर्वक आभार आहेत. सामाजिक कार्यकर्ते दिनकरजी ववले आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच या ठिकाणी आपण सरपंच ताईंचा सन्मान करणार आहोत. दिनकरजी ववले आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावफलकावरती 58 बनल्या गेल्यात. 59 धावेंचं आव्हान. मोरिया करंडकाचा चॅम्पियन कोण होणार पुढचे 30 चेंडू नक्कीच आपल्याला सांगून जाणार आहेत. यानंतर दुसरा डाव मैदानावरती सुरू होईल आणि कॉमेंटरी बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत मावळ भूषण सुमित सोनवणे सर. थँक्यू. आई शिवाय तुझी कृपा झाली. सह्याद्रीच्या उदरात रत्नांची खान मिळाली. जिजाऊंच्या पोटी शिव जन्माला आला आणि त्याच शोभाने मावळ्यांना घेऊन इतिहास घडवला. असं मावळ तालुक्यातून मी सुमित सोनवणे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मोरिया क्रिकेट भरेलवळे आयोजित मोरिया करंडक 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा आणि या सोहळ्याची मेगा फायनल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सुरू होतीये. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचा प्राइज आहे. द्वितीय क्रमांकासाठी 70,000 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 50. चतुर्थ क्रमांकासाठी 30,000. पाचव्या क्रमांकासाठी 20,000. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर या मोरिया करंडकाच्या माध्यमातून एक
असं पाऊल उचलण्यात आलं की खरोखरच एक नवीन वर्षामध्ये स्वप्नील दादा अशी भूमिका या सगळ्या तालुक्यातील खेळाडूंनी घेतली की आपल्या प्रत्येक तालुक्याचा जो काही खेळाडू आहे, जर ऑन फील्ड मैदानामध्ये जर त्या खेळाडूला दुखापत होत असेल आणि त्याची परिस्थिती जर नाजूक आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि त्याचमुळे आज आपण पाहिले गेले तर महादेवांना कोंडरे अण्णांच्या वतीने 5,000 रुपये आलेले आहेत. दगडू काका कंजावणे माजी सभापती यांच्या वतीने 5,000 रुपये आलेले आहेत. त्याचबरोबरीने राहुलदादा पवळे पिरंगुट नगरीचे माजी उपसरपंच यांच्या वतीने 5,000 आहे. अमितदादा गोळे यांच्या वतीने 5,000. त्याचबरोबरीने सिकंदर भोसले यांच्या वतीने 5,000. माजी अध्यक्ष संजय भाऊ गोडांबे यांच्या वतीने 5,000. मोरिया क्रिकेटला बरे लवळे अर्थातच मोरिया करंडकाच्या वतीने या दोन्ही खेळाडूंच्या मेडिकल खर्चासाठी 5,000. श्री उर्फ बाबू काटे श्रीनाथ 11 पुनवळे संघाच्या वतीने देखील 5,000. आणि मंगेश बलकवडेचा खर्च अधिक आहे आणि गावचा खेळाडू आहे आणि त्यामुळे या खेळाडूसाठी आपण खंबीरपणे उभं राहिले पाहिजे. म्हणून पिरंगुट क्रिकेट पिरंगुट या संघाच्या वतीने 20,000. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे याही संघाच्या वतीने 5,000. म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना कोणाला सरळ हाताने अशी मदत नाही की तुम्ही 5,000 10,000च दिले पाहिजेत. तुम्हाला जसं काही शक्य आहे ना त्या शक्याप्रमाणे तुम्ही ती मदत केली पाहिजे. सामन्याला होतीये सुरुवात. या स्पर्धेच्या निमित्ताने पाहिले गेले तर हा चेंडू पहिलाच बॉल सचिन गवळी आला रे आला. पुनावळे तातवडे गावचा टार्झन सचिन गवळी आला. षटकार. हॅलो. या स्पर्धेच्या निमित्तानं थँक्यू. मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष, पिंपळी गावचे माजी सरपंच, मुळशी तालुका वारकरी संप्रदायाचे माजी अध्यक्ष, युवकांचे प्रेरणास्थान आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सन्माननीय बाबाजी मामा शेळके, आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मोरया करंडकमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मामांना विनंती या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी करंडकाच्या वतीनं सन्मान होईल. त्यांचा सन्मान बरेगावचे माजी सरपंच सन्माननीय जगदीशजी ववले, त्यांच्या समेत माजी उपसरपंच सन्माननीय वासुदेवजी गायकवाड या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष, या स्पर्धेचे बक्षीसदाते पिंपळी गावचे माजी उपसरपंच, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सन्माननीय बाबाजी मामा शेळके यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. मामांना विनंती असेल या ठिकाणी सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. स्पर्धेच्या निमित्तानं रे गावचे युवा नेते सन्माननीय मंगेशजी शिंदे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मोरया करंडक मध्ये सहर्ष स्वागत आहे. यानंतर काही मंगेशजी शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. मंगेशजी शिंदे यांचा सन्मान सन्माननीय ओंकारजी ओवले या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. ओंकारजी ओवले मान्यवरांना विनंती असेल मंगेशजी शिंदे या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. रिये गावचे युवा नेते सन्माननीय मंगेश भाऊ शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्माननीय मान्यवर ओंकारजी ओवले या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. तर सामन्याकडे तुम्हाला इथे मी मैदानाच्या मध्ये घेऊन जाणार आहे. पुन्हा एकदा 18 वरती धावफलक आहे. खूप खऱ्या अर्थानं मोरया करंडकाचे आमचे हरिदास भाऊ असतील,
संतोष भाऊ आहेत, आमचे महाराज आहेत, सूरज दादा आहे, धनंजय भाऊ आहेत, दीपा आहे. या सगळ्यांची एकच विनंती आहे की आज आपण या दोन खेळाडूंच्या सुखदुःखामध्ये 100% उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु इथून पुढे एखाद्या ग्रामीण भागातला जर खेळाडू आहे, एखाद्या गरीब कुटुंबातला खेळाडू आहे आणि त्यावेळेस जर अशी वेळ आली, म्हणजे ऑनफिल्ड मैदानावरती जर अशी दुखापत झाली, तर तिथे कुणी कमी पडता कामा नये. ही सगळ्यांकडून माफक अपेक्षा आहे. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, झेल झालाय. फलंदाज मैदानामध्ये बाद होणार आहे. किरण बारसकर पहिली विकेट डाऊन आहे. हॅलो हॅलो डीजे. थँक्यू. यानंतर मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. बरेगावचे माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जगदीशजी वौले या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा सन्मान युवा नेते सन्माननीय हनुमंतजी वौले या मान्यवरांना विनंती असेल या ठिकाणी माजी सरपंच जगदीशजी वौले यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. त्याचबरोबरीने मयूरप्पा गोळे यांच्या वतीने या दोन्ही खेळाडूंच्या मेडिकल खर्चासाठी 5,000 रुपये. धन्यवाद मनापासून. आज क्रिकेटचा 16 आपण मैदानामध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं मोरिया करंडकासाठी मात्र या सगळ्या आयोजकांनी केलेला रात्रीचा दिवस. आज आमचे पाहिजे हरिदास भाऊ मत्रे आहेत, आमचे संतोष भाऊ सातव आहेत, त्याचबरोबर आमचे धनंजय भाऊ कळमकर आहेत, त्याचबरोबर कौशल भुजबळे, मुकुंददादा वौले आहेत, आमचे स्वप्नील दादा सातपुते आहेत, आमचे दीपा, सगळ्यांचा लाडका दीपू. त्याचं फार मोठं योगदान आहे की या स्पर्धेसाठी प्रत्येकाने जे घेतलेला पुढाकार आहे, या स्पर्धेसाठी प्रत्येकाने उचलला खारीचा वाटा आहे, तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये असं म्हणतो ना, पहिलं पर्व आणि त्यात काही सर्व. 19 वरती धावफलक, 1 षटकाचा खेळ संपलेला, 24 चेंडू 40 ची गरज आहे. या ठिकाणी पुढील मान्यवर सन्माननीय बरेगावचे माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय वासुदेव मामा गायकवाड आपला देखील या ठिकाणी सन्मान होईल. मामांना विनंती असेल आपला या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान युवा नेते सन्माननीय संतोषजी वौले आपणास विनंती असेल या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तर सामन्याकडे आपण मैदानामध्ये पुढे इथे जाणार आहोत. 24 चेंडू 40 ची गरज आहे. आज या भरेगावामध्ये क्रिकेट आपण पाहिलं तर हरिदास भाऊ, मला वाटतं 20-25 वर्ष झाले क्रिकेट जवळपास थांबलं होतं. सगळ्या तरुणांमध्ये ऊर्जा भरली, सगळ्या तरुणांना एकत्रित केलं आणि आज मोरिया क्रिकेट क्लबच्या माध्यमातून भरेलवळे या दोन गावांना एकत्रित करत त्या संघाची बांधणी झाली आहे. आणि आज तो संघ आपण पाहिलं तर क्वार्टर फायनल मध्ये देखील पराभूत झालाय. या संघाने मैदान गाजवायला सुरुवात केली आहे, परंतु यामध्ये मी प्रामुख्याने म्हणेल आमचे हरिदास भाऊ मत्रे असतील, संतोष भाऊ आहेत, धनंजय भाऊ आहेत, कौशल दादा, सगळ्यांनी जी घेतलेली मेहनत आहे, पुढाकार आहे ना, त्यांचं महत्वाचं पाऊल आहे. आणि स्वतः आमचे स्वप्नील दादा आहेत. स्वप्नील दादा पाठीचे असल्यावर मग म्हणतात ना, पाठीची कृष्ण हवा. कृष्णाची भूमिका आमच्या स्वप्नील दादांच्या हाती आहे. यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलं, सन्माननीय बरेगावचे विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय गोरखदादा वौले या मान्यवरांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. दादांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचा सन्मान सन्माननीय हरिदासजी मत्रे या मान्यवरांना विनंती आपला मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर स्वर्गीय प्रसाद प्रकाश मोरे, त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर स्वर्गीय पैलवान प्राध्यापक सागर तांगडे यांच्या स्मृतींना वंदन केलंय आणि सचिन गवळीच्या बॅटमधून चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान संपन्न होतंय. बरेगावचे विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय गोरखदादा वौले या मान्यवरांना सन्मानित करतील. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय धनंजयजी कळमकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दादांना सन्मानित केलं जात आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. क्रॉस बॅटरी खेळायचा प्रयत्न होता, फटका फसलाय आणि यावेळेस निखिलच्या मात्र या गोलंदाजी मधून आपली बोटांची जादू दाखवली निखिलने आणि मोठी विकेट मिळवली आहे. सचिन गवळी होतोय बाद.
या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान लाभलं असे युवा नेते सन्माननीय मयूरजी ववले यांचा देखील या स्पर्धेनिमित्त या ठिकाणी सन्मान होतोय. मयूरदादा ववले आपल्यास विनंती या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय. त्यांचा थँक्यू सन्मान- डीजे, थँक्यू डीजे. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच मैदानामध्ये आपण चर्चा करत होतो. खऱ्या अर्थानं 20-25 वर्षी जे क्रिकेट थांबलं होतं त्या क्रिकेटला चालना देण्याचं काम आमचे हरिदास भाऊ म्हात्रे, संतोष भाऊ सातव, धनंजय भाऊ या सगळ्या मंडळींनी जो पुढाकार घेतलेला आहे आणि या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आमचे स्वप्नील भाऊ सातपुते यांनी केलेलं आहे. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. ही मेगा फायनल सुरू आहे. याच दिवसासाठी केला होता टास की शेवटचा दिस गोड व्हावा. स्वप्न 3 असता संतोष भाऊची झोपेत पडतात. स्वप्न ती असता जी झोपा येऊ देत नाही. आयोजकांना विचारा, पाटे 4 वाजेपर्यंत या मैदानावरती जागलेले आहेत. स्पर्धा भरवायची, आपली स्पर्धा भरवायची आहे. मोठा फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आता समीकरणाकडे जाऊया. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 28 वरती धावफलक आहे. 18 चेंडू 31 ची गरज आहे. यापूर्वी सामना पाहिलाय. 18 चेंडू 16, 12 चेंडू 12, 6 चेंडू 6, 1 चेंडू 1. ही मॅच आपण मैदानामध्ये आता विसरून चालणार नाही. मैदानाच्या बाहेर इथे कोणी मोकळ्या हाताने जाणार नाही. आमच्या हरिदास भाऊ म्हात्रेंनी सांगितलंय, मैदानाच्या बाहेर तुम्ही कॅच जर पकडला ना, आमच्या हरिदास भाऊ म्हात्रेंच्या वतीने प्रत्येक झेलला 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 300 रुपयाचं कॅश प्राइज. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे असं म्हटलं जातं. धावफलकावरती धावा आहेत 28. 18 चेंडू 31 ची गरज आहे. स्वप्नानं पंख असावे आशेचे, आशेला दिशा असा उत्साहाची, उत्साहाला भर यावा कष्टाने आणि कष्टात असावा आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाची जोडावी मैत्री, ती मैत्री असावी निस्वार्थ. मगच होतो खरा परमार्थ. यशाच्या उंच भरारी, प्रगतीच्या शिखरावरी, तेव्हा स्वप्न साकार दे. स्वप्नाशी पूर्ण होत नाही. मोरिया करंडक लखपती कोड होणार आहे आज. 18 चेंडू 31 ची गरज आहे. अक्षय धमाले दुसऱ्या बाजूला वरून आहे. आज मैदानाच्या मध्ये पाहिलं गेलं तर लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे 3 चौकार कोणी खेळू द्या. युवा नेते सन्माननीय मल्हारी शेठ मसुडगे यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज आहे. तो मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच पुढे आता मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जातोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 32 धावा आहेत. 16 चेंडू आहेत आणि या 16 चेंडू मध्ये 27 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. हरिदास म्हात्रे यांचं मग पाहिलं तर सध्या काम की आपल्या मुळशी तालुक्याचं क्रिकेट पुढे गेलं पाहिजे. मुळशी तालुक्याच्या खेळाडूंच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि 2 खेळाडूंच्या या मेडिकल खर्चासाठी आमच्या हरिदास म्हात्रे यांनी 3000 रुपये जाहीर केलेले आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांचं शुभागमन होत आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते, युवकांचे प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनील भाऊ चांदेरे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. भाऊंचं मोर्या करंडक या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. भाऊंना विनंती या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांचा या ठिकाणी मोर्या करंडक यांच्या वतीने सन्मान होईल. त्यांचा सन्मान लवळे गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बाळासाहेबजी कळमकर या मान्यवरांना विनंती असेल. या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनील भाऊ चांदेरे मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होईल. त्यांना विनंती या ठिकाणी आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. तर नक्कीच आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय अतिथींचा सन्मान या क्षणी केला जातोय. धावफलकावरती 34 धावा आहेत. असं म्हणतात ना, कुठली पावलं उचलत असताना सुरुवातीला त्रास होतो,
त्यानंतर आपण पाहिले गेले तर ती सुरुवातीची पावलं उचलत असताना मात्र काही भूमिका ठोस घ्याव्या लागतात. आज भरेगावातलं क्रिकेट आपण पाहिलं तर नक्कीच या भरेगावाला क्रीडा संकुल आहे. या भरेगावाचा ऐतिहासिक वारसा फार मोठा आहे आणि त्या गावामध्ये आज मोरिया क्रिकेटला भरेलवळेच्या माध्यमातून मोरिया करंडकाचं आयोजन आपण बघतोय. हरिदास मोहम्मद आपण पाहिलं तर तालुक्यातली कुठलीही स्पर्धा असू द्या, स्पर्धेला जाणं, स्पर्धेला भेट देणं, तिथे आपले खेळाडू, आपल्या तालुक्यातले खेळाडू कशा प्रकारे खेळतायत, तिथे त्यांना काहीच त्रास नाही येणार ही बारकाईने काळजी घेणारे म्हणजे आमचे हरिदास भाऊ मत्रे. लीडिंग एज, फटका फसला. चेतन सपकाळ अगदी शून्यावरती बाद आहे. फलंदाज बाद. चार विकेट आलेले आहेत. 34 वरती धावफलक आहे. 13 चेंडू आणि आता 25 ची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 25 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघायचं. आज लखपती कोण होणार आहे? जो मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करणार तो मात्र लखपती होणार. नेरे गावातील बरेचसे ग्रामस्थ स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना माहिती आहे आमच्या गावातील आमचे सगळे तरुण हे आमच्यासाठी रोहित, विराट, धोनी यांच्यापेक्षाही काही कमी नाहीयेत. हे धुरंधर खेळतायत. आज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बघायचंय. विराट जाधव कट केल्या बॉलला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि तिथे चेंडू निघालाय. बीच में से मिली दरार, उसमें से ढूंढ लिया रन 4. ये लगा मोरिया करंडकाचा ब्रँडेड चौकार. या ठिकाणी पुनवळे संघाच्या कुठल्याही फलंदाजाने लागोपाठचे 3 षटकार किंवा लागोपाठचे 3 चौकार जर खेळले ना तर युवा नेते आणि उद्योग सम्राट आदरणीय मल्हारी शेठ मसुडगे युवा मंचाच्या वतीने या फलंदाजासाठी प्रत्येकी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. लागोपाठचे 3 चौकार, 3 षटकार, 3 विकेट. आमचे हरिदास भाऊ म्हात्रे यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आज बक्षिसाची खैरात आहे. आमचे स्वप्नदीप उद्योग समूहाचे सर्वेसर्वा स्वप्नील भाऊ सातपुते यांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट साठी 1000. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. तेजस बॅडलाईटचा अपील नाहीये. चला विनंती करू, स्पीड अप करूया आपण. राजू सर थोडीशी काही करूया आपण. रुपेश आबा वबले यांच्या वतीने आपण पाहतोय 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट, 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. उपसरपंच तेजस भाऊ शिंदे यांच्या वतीने नेरे संघ जर जिंकला तर 5000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 39 धावा आहेत. 11 चेंडू 20 ची अजूनही गरज आहे. संघर्ष सुरू झालेला आहे. जितना बडा संघर्ष होता जीत उतनी शानदार होती है. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत टिपला जाईल. धक्का क्रमांक 5वा. अक्षरशः संघाचं इथे काना मोडायचं काम आतापर्यंत मैदानाच्या मध्ये गोलंदाजाने केलेलं आहे. ज्या तेजसच्या फलंदाजीच्या जोरावरती हा संघ क्वार्टर फायनल पासून तर सेमी फायनल पासून ते फायनल पर्यंत आलाय ना, या सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे तो तेजसचा आहे. तो तेजस इथे गोलंदाजीसाठी आला. पहिल्या चेंडूवरती 22 धाव आली. त्यानंतर विकेट मिळवली आहे. 10 चेंडू 20 ची गरज आहे. बघायचं आहे श्रीनाथ 11 पुनवळे हा संघ मैदानामध्ये कमबॅक करणार का. जर पुनवळे संघ सामना जर जिंकला ना
तर उद्योग सम्राट युवकांचे आधारस्तंभ आधारबळ मल्हारी शेठ मसुडगे यो मंचाच्या वतीने पुनावळे संघासाठी 5,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार तेजस डावकुरे आता नाही. आता मात्र रन थोडासा चुकलेला आहे. आज बक्षिसांची खैरात आहे, बक्षिसांची लई लूट आहे. तुम्ही मैदानाच्या बाहेर कॅश पकडा. आमच्या हरिदास भाऊ मत्रे यांच्या वतीने प्रत्येक झेलला 300 रुपये. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेगला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. सिंगल आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा एक धाव आली. 9 चेंडू 19 ची गरज. या ठिकाणी आमचे स्वप्नील भाऊ सातपुते यांच्या वतीने देखील मैदानाच्या बाहेर जर तुम्ही कॅच पकडला, स्वप्नील भाऊ सातपुते आणि मल्हारी शेठ मसुडगे युवा मंच यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रेक्षकांसाठी आहे. लोड फुल टॉस उडवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि 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 काय टीपला जातोय झेल, परंतु तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे. डी रिव्ह्यूचा वापर अंपायर कॉल. थोडी घाई करूयात आपण आता. मॅच रंगली. भीमर साठी हा नो बॉल आहे. नो बॉल आहे की नाही मात्र मैदानाच्या मध्ये पाहायचं आहे. उपस्थित तमाम प्रेक्षक राजांचं मी पुन्हा एकदा मोरिया क्रिकेटला बरे लावले. त्याचबरोबरीने बरे ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्पार्टन क्रिकेट गुरुकुलच्या या मैदानावरती सर्वांचं स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत आहे. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बघायचा आहे. तेजस तर आहे. मेगा फायनल सुरू आहे. स्वप्न पाहिलेत. यशाचं मानाचं करंडक मिरवायचं आहे. हे मानाचं करंडक जर मिरवायचंय ना तर मेहनत ही तितकीच मोठी करायची आहे. तेजस शेटकाटे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. सुयश भेगडे यांचंही स्वागत. किरण शेठ मोरे यांचं देखील स्वागत. अतिथींचं स्वागत आहे. या चेंडूवरती निर्णय येणं बाकी आहे. फेअर डिलिव्हरी इट्स अ विकेट. कारण पंचाने फक्त नो बॉल पाहिला नाही, बाउंड्री आहे का नाही तेही पाहिलंय. थँक्यू डीजे. 8 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 19 धावींची अजूनही गरज आहे. या डावातले हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. नवीन बॅटर श्री उर्फ बाबू काठे, संघाची बांधणी करणारा हा धुरंधर आहे. तो मैदानात दाखल झालाय आणि श्रीच्या प्रत्येक षटकाराला निलेश भाऊ गोळे पेरंगुट नगरीचे उद्योग सम्राट यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. पहिलाच बॉल. जोरदार बॅट फिरवली आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाहीये. संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे. बघा मैदानाच्या आतमध्ये फक्त 22 फक्त 1 धाव आलेली आहे. बॅटने 1 आली आहे. 2 विकेट आलेले आहेत. तेजसची काय गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा टप्पा पडला. घर 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 फिरलाय. चेंडू सरळ विकेट किपर कडे. डॉट बॉल. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 ची गरज. चला स्पीडअप करूयात आपण थोडीशी आता. काही करूया. नेरे संघ सामना संपलेला नाहीये. मानाचं करंडक आहे. यश मिळवायचं आहे. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा. यश म्हणजे पूर्णतत्वाचा वसा. यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ. यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. आणि जो अप्रतिम खेळ करणार तोच मिळवणार मोरिया करंडक 2025. ही मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकात आणण्यासाठी विराज जाधव आलाय. आमचे नक्कीच आपण पाहिलं मुळशी तालुका टेनिस क्रिकेटसाठी मला काहीतरी करायचंय. या टेनिस क्रिकेटला मला उंचीवरती घेऊन जायचंय. प्रामाणिक प्रयत्न करणे आमचे हरिदास भाऊ मत्रे यांच्या वतीने स्पेशली माझ्यासाठी 1000 रुपये आले. त्यांचं मनापासून धन्यवाद आहे. याच्याकडे उपसरपंच तेजस भाऊ शिंदे यांच्या वतीने नेरे संघ जर सामना जिंकला तर 5000 रुपये. पहिलाच बॉल. ओहो कॅच ड्रॉप केलाय. सिंगल आली आहे. 5 चेंडू आहेत. जिंकण्यासाठी 18 ची अजूनही गरज आहे. 5 चेंडू आणि 18 धावा.
गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा पुनावळे संघ सामना जिंकला. तर उद्योग सम्राट मल्हारी शेठ मसुडगे युवा मंच यांच्या मैदानाचा प्राइस वाढलेला आहे आता 10,000 रुपये. पुनावळे संघ सामना जिंकला तर प्राइस आहे 5 चेंडू 18ची गरज. समोर स्त्री लोअर फुल टॉस यावेळेस बघायचं खोदून काढलेला चेंडू होता. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. सिंगल आली आहे दुसऱ्या धावेसाठी. नकार कळवलाय इथे राहुल पवार. तेजस शिंदेच्या तेजस जाधवच्या या गोलंदाजी षटकासाठी तेजस शिंदे उपसरपंच यांच्या वतीने 1,000 रुपये. धावफलकावरती 42 4 चेंडू 17ची गरज. या बळा सुडवलाय. ही राहुल पवारची पॉवर त्याने दाखवली आहे. त्याने सांगितलंय टायगर अभी भी जिंदा है. षटकार षटकाराला 3 चेंडू 11ची गरज. काय मॅच रंगली आहे. सामना संपला नाहीये सांगतो राहुल पवार. पवारने पॉवर दाखवली आहे. तेजस पुण्याला तयार आहे. कोलवटा बॉल यावेळेस मात्र बघायचं खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहेत. सिंगल आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि मैदानाच्या मध्ये स्त्रीने स्वतःची विकेट आता सॅक्रिफाईस केलेली आहे. शेवटचे चेंडू आता मैदानाच्या मध्ये शिल्लक आहेत. लवकरच मुळशी तालुक्याची मानाची स्पर्धा तुमच्या भेटीला येते. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर श्री काळ भैरवनाथ करंडक 2026 ही स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी 1,00,000 रुपये. द्वितीय क्रमांकासाठी 70,000. तृतीय क्रमांकासाठी 50. चतुर्थ क्रमांकासाठी 30,000. त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ भरेकरांचे बहारदार आयोजन. ही लवकरच स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. मुख्य आयोजक 49 धावा आहेत. गोलंदाजीसाठी पुण्याचा 2 चेंडू 10ची गरज. राहुलचा चेंडू उडवलाय. लॉंग ऑफला टिपलाय झेल आणि संपलाय आता राहुलचाही खेळ. विकेट मैदानामध्ये आपण पाहिलं तर आज पुन्हा एकदा आमच्या सगळ्या नेरे गावाच्या सगळ्या ग्रामस्थांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 1 चेंडू 10. अरे भाऊ हा संघ कुठून आलाय जिथे 5 विकेट होत्या आणि तिथून पुढे तेजसने केलेली ती बॅटिंग. तिथून पुढे क्वार्टर फायनल सेमी फायनल फायनल. आता 1 चेंडू 10ची गरज आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ इथे विजयाच्या दारामध्ये उभा आहे. फक्त गृहप्रवेश बाकी आहे. 1 चेंडू 10. मोर्या क्रिकेटला बरेलवळे आयोजित मोर्या करंडक 2025 मेगा फायनल आणि या सीझनचा चॅम्पियन गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. अभिनंदन. हॅलो डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ काय खेळलाय. आज चॅम्पियन होतोय मोर्या करंडकाचा. अभिनंदन टीम. सगळ्या ग्रामस्थांचं तुमचंही अभिनंदन आहे आणि सगळ्यांना विनंती आहे
सगळ्या खेळाडूंना विनंती, आपण बक्षीस सोहळा लगेच सुरू करणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी स्टेजच्या समोर लगेच या, हे आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आणि यानंतर आपल्या सोबत असतील आता नक्कीच आमचे स्वप्नील भाऊ सातपुते. स्वप्नील भाऊंना विनंती करतो, आपण मायक्रोचा ताबा घ्यायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं प्रामुख्याने या ठिकाणी शुभागमन होते, बरेगावचे माजी उपसरपंच सन्माननीय संदीपजी म्हात्रे मान्यवरांचं आगमन, यांचं देखील मोर्या करंडक मध्ये सहर्ष स्वागत. आलेल्या सर्वच मुळशी तालुक्यातील आलेल्या सर्वच क्रिकेट प्रेमींचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. विजेत्या संघाचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि पराभूत संघाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. हे बघा, सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, सगळ्या संघांना विनंती, आपल्या